हेही पाहावं लागेल। आणि यानंतर राज्याच्या राजकारणात एक अत्यंत मोठी बातमी, कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतनं मनसेनं आता माघार घेतलेली आहे। कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसे अर्ज भरणार नाहीत। खरं तर मनसेनं अधिकृतरित्या या उमेदवारीची घोषणा केलेली होती, पण आता मनसेनं माघार घेतल्याचं कळतंय। अक्षय भाटकर आपल्याला माहिती देतात। अक्षय, कशी समीकरणं बदलली आहेत कोकण पदवीधरची? अनुजा, फक्त जाहीरच केलं नव्हतं तर तयारी पण पूर्णतः केलेली होती। आज अभिजित पानसे 1:30 वाजता उमेदवारी अर्ज भरणार होते कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आणि त्यासाठी सगळ्या कोकण पदवीधर मतदारसंघातल्या त्यांच्या उमेदवारांना, सगळे जे मतदार आहेत मनसेचे, त्या सगळ्यांना देखील बोलवण्यात आलं होतं। मोठं शक्तीप्रदर्शन होणार होतं, पण अचानकपणे हा निर्णय जो आहे तो आता समोर आलेला आहे। सकाळी जाऊन निरंजन डावखरे यांनी आधी भेट घेतली प्रसाद लाड यांच्याबरोबर। काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अचानक रात्री जाऊन त्यांची भेट घेतली होती आणि त्या भेटीमध्ये पर्सनल एक रिक्वेस्ट करण्यात आली देवेंद्र फडणवीस यांच्याकडून की माघार घेण्यात यावी मनसेकडून, जेणेकरून भाजपला या निवडणुकीमध्ये थोडासा फायदा होईल। समीकरण असं आहे की कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे पदवीधर मतदारसंघातले मतदार आहेत त्यांच्यामध्ये मनसेचा क्रेज खूप जास्त आहे, मतदार देखील जास्त, त्यामुळे भाजपच्या मतदानावर याचा परिणाम होण्याची शक्यता होती आणि त्यामुळेच आता ही जी सीट आहे किंवा निरंजन डावखरे जे आहेत त्यांच्या या सीटसाठी देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन रिक्वेस्ट केली राज ठाकरे यांना आणि शेवटी राज ठाकरे यांनी आज आपला निर्णय जाहीर केला। नितीन सरदेसाई यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे की पदवीधर मतदारसंघातून आता अभिजित पानसे आज उमेदवारी अर्ज भरणार नाहीयेत। त्यामुळे आता ही जी लढत आहे ती भाजपसाठी खूप सोपी झालेली आहे। निरंजन डावखरे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय। दुसरीकडे अमित सरैया हे देखील आज कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज आज भरणार आहेत। ते शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार असणार आहेत आणि शिवसेनेकडून संजय मोरे यांनी अर्ज भरलेला आहे। आता जी लढत आहे ती लढत संजय मोरे यांच्या विरोधात होते का किंवा संजय मोरे उमेदवारी अर्ज मागे घेतात का शिवसेनेकडून, ते देखील बघणं 1 ते 2 दिवसात महत्त्वाचं ठरणार आहे आणि 24 तारखेला या संदर्भातली जे मतदान आहे ते होणार आहे। धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीबद्दल। एक मोठी बातमी, अभिजित पानसे कोकण पदवीधरसाठी आपला अर्ज भरणार नाहीत, मनसेने या निवडणुकीत माघार घेतल्याचं कळतंय। या बातमीसोबतच वेळ झाली आहे छोटासा ब्रेक घेण्याची। पाहत रहा एबीपी माझा।